पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार आणि ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबता थांबत नाहीये। त्यातच आता पवारांनी भर सभेत मोदींच्या ऑफरचा मुद्दा काढला आणि मोदींना सत्तेतून खालती खेचण्याची रणनीतीच जाहीर करून टाकली। ऑफरचं कारण तापलं राजकारण। इंग्रज गेले, मोदी काय चीज आहे। पवारांनी मोदींची ऑफर धुडकावली। ऑफर नवे सल्ला, फडणवीसांचं प्रत्युत्तर। 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरचं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही। याच ऑफरचा धागा धरत शरद पवारांनी शनिवारी भर सभेत मोदींवर हल्ला चढवला। तुमचा पक्ष, तुमचे विचार तुम्हालाच लखलाभ म्हणत पवारांनी मोदींची ऑफर धुडकावली। पण एवढ्यावरच न थांबता पवारांनी मोदींची सत्ता उलथवण्याचंही आव्हान देऊन टाकलं। ज्यांच्या साम्राज्य सूर्य मावळत नाही असं म्हणणारे इंग्रज होते, त्यांनी वर्षानुवर्ष या राज्यात, या देशावर राज्य केलं। त्यांना घालवण्याच्यासाठी महात्मा गांधींचा विचार घेऊन कोट्यावधी लोक एकत्र आले आणि यशस्वी आले। ते या इंग्रजांना घालू शकले तर मोदी हे काय चीज आहे त्याचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल। या लोकांना आम्ही सत्तेतून बाहेर कसं काढता येईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी शक्ती लावणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून या कामाकडे आम्ही बघत असतो। आणि मोदी साहेब, तुम्ही आणि तुमचा पक्ष, तुम्ही आणि तुमचा विचार, तुम्हाला लक्षात आम्हाला हा विचार मंजूर नाही। मोदींच्या ऑफर नंतर 2 दिवसांपासून पवार सातत्यानं मोदींना लक्ष्य करतायत। पण मोदींनी ऑफर नव्हे तर सल्ला दिल्याचं सांगत फडणवीसांनी पवारांचे आरोप फेटाळून लावले आहेत। आता पवारांनी थेट मोदींची सत्ता उलथवण्याचं आव्हान दिल्यानंतर फडणवीसांनी त्यावर पलटवार केलाय। काँग्रेस ही डुबती नाव आहे, काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही। त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील। याचा अर्थ ऑफर होत नाही, याचा अर्थ सल्ला होतो। त्यांना सल्ला दिलाय। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असतानाच मोदींनी पवार आणि ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून राजकारण तापल्याचं दिसतंय। याचवरून पवारांसह विरोधकांनीही मोदींना लक्ष्य केलंय। आता मतदार मोदींच्या या राजकीय खेळीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।